नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। इतर राज्यातून येणाऱ्या पशुधनाचं टॅगिंग आवश्यक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन। तर मनपा आयुक्तांनी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या छोट्या रॉकस्टारला रमजान ईदच्या मुहूर्तावरती दिली पियानो भेट। परिसरातील शिवानी बर्गे या विद्यार्थिनीच्या घरी देखील भेट। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पशुधनाचं योग्य वेळी लसीकरण आणि त्यांचे खरेदी विक्री पारदर्शक व्हावी, यासाठी त्यांचं टॅगिंग होणं अत्यावश्यक आहे। शासकीय नियमानुसार शेतकरी आणि पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांना नावाशी पशुधनाचं टॅगिंग नोंदणी असणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे। सीमेलगत असणाऱ्या विविध राज्यातून येणारं पशुधन त्यांचं टॅगिंग नसल्यामुळे खरेदी विक्रीचा व्यवहार हा पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचं दिसून येत आहे। या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या पशुधनाचं टॅगिंग आणि नोंदणी असणं आवश्यक असल्याचं सांगितलं। यासाठी पशुसंवर्धन विभाग, पोलीस प्रशासन आणि परिवहन विभाग यांनी याबाबत वाहतूक होत असताना तसेच खरेदी विक्री होत असताना टॅगिंग असणाऱ्या पशुधनाची तपासणी करण्यात यावी। संबंधित व्यापाऱ्यांना पशुधन बाजाराच्या ठिकाणी जनावरांच्या तसेच गाय, बैल, शेळी, म्हैस यांच्या कानावरती असलेला बिल्ला किंवा शिक्का आहे की नाही याची माहिती देणारं पत्र किंवा लेखी नोंदी असणं आवश्यक असल्याचं सांगितलं। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुधनाची योग्य काळजी घेण्यासाठी लसीकरण, चारा उपलब्धता आणि पाण्याची व्यवस्था याबाबत नियोजन करावं। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक सूचना शेतकऱ्यांना देण्यात याव्यात। 29 मार्च पूर्वी जिल्ह्याच्या पशुधन लसीकरणाचं दिलेले उद्दिष्ट विभागाने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले आहेत। जिल्ह्यामधील पशुधनाच्या लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 57% लसीकरण पूर्ण झाल्याचं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त नानासाहेब कदम यांनी सांगितलं। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपा शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या छोट्या विद्यार्थ्याच्या घरी भेट देत रमजान ईदच्या मुहूर्तावरती सरप्राईज भेट घेत शुभेच्छा दिल्या। याबरोबरच पियानो भेट दिली। तर परिसरातील शिवानी बर्गे या विद्यार्थिनीच्या घरी देखील सरप्राईज भेट दिली। या भेटीने विद्यार्थी आणि पालक भारावून गेले आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जातोय आणि या प्रकल्पाचा आता एक पैलू समोर येऊ लागलाय। अशाच पद्धतीच्या सिम्फनी ऑफ CMSAC स्कूल बँड आदरणीय यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला आणि प्रियदर्शनी विद्यालयाच्या या बँडचा एक छोटासा उमलतं नेतृत्व गायक दानिश शेख या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याच्या स्नेहसंमेलनामधील व्हिडिओ मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी इंस्टाग्रामवरती टाकला आणि त्याला 8 दिवसात 30 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून 1.5 लाख लोकांनी त्याला लाईक केलाय, तर अनेक लोकांनी ते फॉरवर्ड केलाय। आयुक्त जे श्रीकांत यांना कळले असता त्यांनी रमजान ईदच्या मुहूर्तावरती थेट शंभूनगर येथील एका छोट्याशा गल्लीत जिथे गाडीही जात नव्हती, अगदी पायी चालत रमजान ईदच्या मुहूर्तावर त्याच्या घरी जाऊन त्याला पियानो भेट दिला। गरीब घरातील परिवाराच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती। दानिशच्या वडिलांचे डोळे अश्रूंनी भरले। आयुक्तांनी तेथे त्याला एक गीत गायला लावलं असता तो गीत गाताना त्याच्या हातातील ते छोटेसे वाद्य त्याच्या डोक्याला लावला होता, तर त्याच्यामधील हुशारी, कौशल्य पाहून ते सुद्धा खूप अचंबित झाले। त्यांनी अत्यंत आनंदित होऊन हे स्वप्न पाहिलंय, आता ते हळूहळू पूर्ण होत आहे। तर याच परिसरात प्रियदर्शनी शाळेची विद्यार्थिनी शिवानी बर्गे ही पियानो आणि गिटार वाजवण्यात शिकली आहे आणि गायनात देखील ती हुशार आहे। ती म्हणाली तर माझ्या घरी पण चला, तर साहेब तात्काळ तयार झालेत व तिच्या घरी जाऊन चहा पाण्याचा आस्वाद घेतला व शिवानीने त्यांच्यासमोर गिटार व गीत सादर केलं। या प्रसंगी संगीत शिक्षक काकासाहेब जाधव, मुख्याध्यापक संजीव सोनार, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, सहशिक्षिका तेजस्विनी देसले तर रश्मी होनमोटे या उपस्थित होत्या।
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 23 ते 25 मार्च या कालावधीमध्ये 14वी आंतरशाखीय संशोधन परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सोमवार रोजी नेत्रतज्ञ व कृत्रिम बुद्धिमत्ता विषयातील प्रख्यात वक्ते डॉक्टर सब्यसाची सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळा पार पडली आहे. या कार्यशाळेमध्ये डॉक्टर सब्यसाची सेनगुप्ता यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करण्यात यावा याबाबत मार्गदर्शन केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये AI तंत्रज्ञान शिकून दैनंदिन रुग्ण परीक्षण, उपचार व संशोधन ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काळाची गरज आहे. या परिषदेस पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड हे अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी डॉक्टर्स AIचा वापर करतात तसेच पोलीस विभागामध्ये AIचा वापर करून गुन्हे शाखेमध्ये गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी सुरू केला आहे असं त्यांनी नमूद केलं. परिषदेचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं अभिनंदन केलं व जास्तीत जास्त संख्येने याचा सर्वांनी दैनंदिन जीवनात वापर करावा असं आवाहन केलं. कृत्रिम बुद्धिमत्तेवरील कार्यशाळेस त्यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेला विविध विभागाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य, डॉक्टर अर्चना वरे, अर्चना कल्याणकर, डॉक्टर बीना गाडिया, डॉक्टर रश्मी बंगाली, डॉक्टर श्रीनिवास गडप्पा, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व निवासी डॉक्टर्स उपस्थित होते. तसेच संभाजीनगर शहरातून बजाज रुग्णालय, डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, शहरातील विविध खासगी रुग्णालयाचे डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती डॉक्टर सब्यसाची सेनगुप्ता, डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी सुकरे, अधिष्ठाता, त्यासोबतच डॉक्टर गायत्री तडवळकर, आयोजन सचिव आणि उपअधिष्ठाता डॉक्टर प्रभा खैरे, डॉक्टर विनोद मुंदडा व डॉक्टर सुरेश हरबडे, डॉक्टर सुचिता जोशी, वैद्यकीय अधीक्षक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सकाळच्या सत्रात विविध संशोधनात्मक 57 पेपर व 70 पोस्टर सादर करण्यात आले. सदरील पेपर व पोस्टर सादरीकरणासाठी परीक्षक म्हणून विविध विभागाच्या अध्यापकांनी कामकाज पाहिलं. सदरील कार्यशाळेचं सूत्रसंचालन डॉक्टर सरोजिनी जाधव, प्राध्यापक शल्य चिकित्सक शास्त्र यांनी केलं व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर अनिसा सय्यद यांनी केलं. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने जागेवरती निवड संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती बस स्टँड रोड, मालजीपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. त्यात ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, नेक्स्टलँड कन्सल्टिंग व LLP इत्यादी नियोक्त्यांची कोणतीही पदवी, डिप्लोमा, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, ITI,
ऑल ट्रेड HSC SSC उत्तीर्ण इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी रोजगाराची 228 रिक्त पदे उपलब्ध असून विविध शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध रिक्त पदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर ID व पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावं किंवा बायोडाटाच्या 4 प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावं. संकेतस्थळावरती नोंदणी करताना अथवा रिक्त पदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक 0240 29 54 859 या कार्यालयीन वेळेमध्ये संपर्क साधावा, असं आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी केलं आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, GST की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महानगरपालिका क्षेत्रातील देवळा इथं 7 हेक्टरवरती वन उद्यान हे शहरवासियांसाठी मनोरंजन आणि वन शिक्षणाचं केंद्र ठरणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. महापालिका क्षेत्रातील देवळाई परिसरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वन उद्यानाचं भूमिपूजन करण्यात आलं. यासाठी 4,80,00,000 निधी मंजूर करण्यात आला असल्याने पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितलं. यावेळी महापालिका आयुक्त जी श्रीकांत, वन विभागाचे उपवन संरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वन संरक्षक आशा चव्हाण, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका हर्षदा शिरसाट, राजू राजपूत, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे, निखिल देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. शहरात निसर्गाचा गारवा अनुभवता यावा यासाठी देवळाई वनपरिक्षेत्र अंतर्गत 7 हेक्टर क्षेत्रावरती साकारल्या जाणाऱ्या वन उद्यानाचं नियोजन करण्यात आलंय. महानगरपालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरती होणारं हे पहिलंच वन उद्यान ठरणार असून यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 4,80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. यामध्ये मनोरंजनासोबतच वन शिक्षण देण्यासाठी तसेच ती
फिरण्यासाठीची जागा न राहता हे एक उद्यानवन म्हणजेच फॉरेस्ट एज्युकेशन केंद्र म्हणून विकसित केलं जाणार आहे. येथील प्रत्येक झाडावरती त्याचं नाव आणि माहिती देणारं फलक, वन्य प्राण्यांची माहिती देणारं माहितीचं फलक लावले जाणार आहेत, जेणेकरून भावी पिढीला वनांचं आणि वन्यजीवांचं महत्त्व समजवण्यात मदत होईल. फुलपाखरू व बांबू उद्यान असून दुर्मिळ वृक्ष संवर्धन करण्यासाठी वृक्षांची विशेष लागवड यात होणार आहे. ओपन जिम, मुलांसाठी खेळणी आणि सँडपिट्स, संपूर्ण जंगल आणि परिसराचा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी उंच टॉवर, आकर्षक प्रवेशद्वार बसवण्यासाठी पॅगोडा आणि चालवण्यासाठी पदाचारी मार्ग यात बाबींचा यात समावेश करण्यात आलाय. खुलताबाद तालुक्यातील श्री क्षेत्र वेरूळ येथील संत हरिगिरी महाराज संस्थानाच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक रविवारी बिनविरोध पार पडली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी किसन साठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रक्रियेमध्ये ज्ञानेश्वर जगन्नाथ भालेराव यांची अध्यक्षपदी तर शिवाजी भालेराव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध श्री क्षेत्र वेरूळ येथील श्री संत हरिगिरी महाराज संस्थानाच्या विश्वस्त मंडळींची नवी कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा ट्रस्टचे सल्लागार किसन साठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि बिनविरोध पार पडली. नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी ज्ञानेश्वर जगन्नाथ भालेराव, उपाध्यक्षपदी शिवाजी भालेराव आणि सचिवपदी श्रीकांत भालेराव यांची निवड करण्यात आली. तसेच इतर महत्वाच्या पदांवरती नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहसचिव प्राध्यापक अंबादास सगट, कोषाध्यक्ष रंगनाथ वाघुले, या मंडळामध्ये सदस्य म्हणून हरिदास खरात, किसनराव साठे, कारभारी भालेराव, गजानन पवार, अंकुश साबळे, बाजीराव कांबळे, अनिल आव्हाड आणि गजानन भालेराव यांचा समावेश आहे. या निवडीनंतर संस्थानाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी राम भालेराव यांच्यासह परिसरातील समाज बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता बघा, डिसेंबर 25 पासून आमची ही निवडणूक प्रक्रिया चालू होती. तर जानेवारी फेब्रुवारी दोन वेळेस बैठका घेतल्या. तर त्या बैठकीमध्ये काही सदस्य, इतर हितसंबंधित लोक, त्यांनी त्या बैठकीमध्ये व्यत्यय आणला. सांगू नये, व्यत्यय आणला. त्याच्यामुळं ही निवडणूक पुढे लांबली गेली. आता जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत. मग आता पुन्हा आम्ही बैठक घेतली. त्यावेळेला निर्णय असा झाला आपला, तर ह्या मार्चमध्ये घेण्यात ठरलं. तर 13/3/26ला एक नोटीस, अंतिम नोटीस काढली आम्ही. ह्या नोटीसमध्ये सर्व लोकांना बोलवलं या बैठकीमध्ये. 22 तारखेला मतदान होईल. त्यावेळेला नाही आले तरी आम्ही घोषणा करू. जे हजर असतील, बहुमत मिळत असेल आम्हाला, तर त्या उद्देशावर, त्या बहुमानावर आम्ही निवडणूक डिक्लेअर करू, म्हणजे घोषणा करू कोण निवडून द्यायचं, नाही निवडून द्यायचं. आता आम्ही आज 22/3ला जी घेतली आज निवडणूक, याच्यामध्ये उमेदवारापैकी 5 उमेदवार निवडून द्यायचे असते आम्हाला. अध्यक्षपदी का? हा, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि कोषाध्यक्ष. 16 पैकी हे 5 सदस्य आम्ही निवडलेले आहेत. अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव यांची निवड झाली का? हा. शिवाजी बाबूराव भालेराव उपाध्यक्ष, श्रीकांत कारभारी भालेराव सचिव, अंबादास भीमाजी सगट सहसचिव आणि रंगनाथ शामराव वाघोले कोषाध्यक्ष. ही जी निवडणूक झाली बिनविरोध झालेली आहे. कोणाचे अर्ज आले नाही. 5 लोकांचे अर्ज आले, 5 लोकांनी फीस भरली, त्याप्रमाणे आम्ही निवडून दिलेले आहे, घोषित केलेली आहे बिनविरोध म्हणून. आज घोषित केले आहोत आणि आज केली पण आहे आम्ही. त्याच्यानंतर आता त्यांचे स्वागत होणार आहेत. जागतिक जल दिनानिमित्त भारतातल्या पहिल्या साक्षरता केंद्र राज्य राखीव दल सातारा परिसरामध्ये पाणी संवर्धनाची शपथ घेत जलप्रतिज्ञा घेऊन जागतिक जल दिन साजरा करण्यात आलाय. जागतिक जलदिन कार्यक्रमाला मार्गदर्शन राज्य राखीव दलाचे कमांडंट विक्रम साळी यांनी केली. याबरोबरच पाण्याचं महत्त्व भारताचे वॉटर हिरो डॉक्टर प्रियानंद आगळे यांनी समजावून सांगितलं. पाणी संवर्धनाची शपथ या प्रसंगी सर्वांना दिली. तसेच या जलसाक्षरता केंद्रात येणाऱ्या काळात काय कामकाज होणार आहे याची माहिती या प्रसंगी देण्यात आली. जलसाक्षरता केंद्रामध्ये जलसंवर्धनाचे जवळपास 100 स्ट्रक्चर बनवण्यात आलेत. त्यामुळे आता या ठिकाणचा एक थेंबही पाणी वाहून जाऊ नये यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड आहे. जमिनीची धूप पूर्णपणे थांबली आहे. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी लवकरच पाण्याचे पुस्तकालय, परीक्षण प्रयोगशाळा व थिएटर उभारणार आहे. इकोनिट्स फाउंडेशनने 20 मार्च पासून हा जल हक्क सप्ताह म्हणून साजरा करण्याचं काम सुरू केलंय. यामार्फत जनतेला
पाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे ही मागणी लोकांमध्ये रुजवण्याचं काम जागोजागी करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक सरदार, ॲडव्होकेट अतदीप आगळे, संतोष जाधव आदींनी परिश्रम घेतले. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विज्ञान संस्था तसेच शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जैव तंत्रज्ञान विभागामध्ये आरोग्य, कृषी, पर्यावरण व न्याय सहाय्यक विज्ञान या विषयात जैव तंत्रज्ञानातील अलीकडील प्रगती या विषयावरती राष्ट्रीय परिषदेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. संचालक डॉक्टर राजेंद्र सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेमध्ये जैव तंत्रज्ञान विषयाशी निगडीत विविध महत्त्वपूर्ण पैलूंवरती सखोल चर्चा करण्यात आली आहे. यात देशभरातील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थांतील संशोधक, प्राध्यापक, संशोधन विद्यार्थी तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने या परिषदेमध्ये सहभागी होते. जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत संशोधन प्रवाहाची माहिती देणं, विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना देणं तसेच संशोधकांमध्ये आंतरशाखीय सहकार्याची संधी निर्माण करणं हा या परिषदेचा प्रमुख उद्देश होता. परिषदेचा मुख्य हेतू आरोग्य सेवा, कृषी उत्पादन क्षमता, पर्यावरण संवर्धन आणि न्याय सहाय्यक विज्ञान या क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याबाबत जागरूकता निर्माण करणं हा होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी जैव तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर हॅरिस पनक्कल यांनी प्रस्तावनापर भाषणातून दोन्ही संस्थानांची कार्यपरंपरा व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या उद्घाटन सत्रात माहिको सीड्स जालना येथील वरिष्ठ वैज्ञानिक अंजनांब भट्टाचार्य यांनी हार्नेसिंग इन्क्लुडेड म्युटाजेनेसिस फॉर नेक्स्ट जनरेशन क्रॉप इम्प्रॉव्हरमेंट या विषयावरती मार्गदर्शन केलं. आपल्या व्याख्यानात त्यांनी आधुनिक वनस्पती प्रजनन तंत्रज्ञानातील प्रेरित उत्परिवर्तन या पद्धतीचं महत्त्व स्पष्ट केलं. भौतिक किंवा रासायनिक उत्परिवर्तनाच्या साहाय्याने पिकांमध्ये अनुवांशिक विविधता निर्माण करून सुधारित पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी ही प्रभावी पद्धत असल्याचं त्यांनी सांगितलं. KBIP सर्व्हिसेसच्या संस्थापिका डॉक्टर खुशबू भुरत यांनी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ॲज अॅन ॲसेट्स जनरेटिंग टूल इन बायोटेक्नॉलॉजी अँड अलाइड फील्ड्स या विषयावरती व्याख्यान दिलं. त्यांनी जैव तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रामध्ये बौद्धिक संपदा हक्कांचं महत्त्व स्पष्ट केलं. परिषदेच्या समारोप सत्रात शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर येथील नरेंद्र गोसावी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी न्याय सहाय्यक विज्ञान क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाचं वाढतं महत्त्व अधोरेखित केलं. परिषदेदरम्यान संशोधन सादरीकरण, पोस्टर सत्रे आणि संवादात्मक चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. या सत्रांमधून विविध संशोधन विषयावरती चर्चा होऊन विद्यार्थ्यांना व संशोधकांना आपले संशोधन मांडण्याची तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवण्याची संधी प्राप्त झाली. विविध सादरीकरणामध्ये स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आलं. ओरल प्रेझेंटेशन स्पर्धेतील विजेते स्वाध्याय फटांगरे, चैतन्य इंगळे, अंजू पखाले, खान अफरीन, नकुल खरात, प्राची भोयर, मिर्झा अनाम आणि ऋतुजा घोरपडे, भित्तीपत्र सादरीकरण स्पर्धेतील विजेते शिवानी अडागळे, विनोद बत्तीसे, ऐश्वर्या पटवर्धन, स्नेहल बनकर, सुरभी चौरसिया आणि वीरविंदर सिंग या परिषदेमुळे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अद्ययावत वैज्ञानिक ज्ञान मिळण्याबरोबरच आंतरशाखीय संशोधनासाठी नवीन दृष्टिकोन आणि उपलब्ध संधींबाबत बहुमूल्य मार्गदर्शन मिळालं. जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधी शोधण्यासाठी तसेच समाज उपयोगी संशोधनाला चालना देण्यासाठी अशा परिषदांचं आयोजन अत्यंत उपयुक्त ठरतं असं मत आयोजक डॉक्टर मायावती पाटील आणि डॉक्टर अंजली नाईक यांनी व्यक्त केलं. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सुचिता भामरे, डॉक्टर पूजा सोनवणे, डॉक्टर संदीप सांगळे, डॉक्टर IR गुप्ता, डॉक्टर राहुल भगत यांनी विशेष परिश्रम घेतले. And it's that they are organizing it, conducting it, taking efforts, making it successful and adding a feeder to the cap of university itself. This is one of the attempts to create knowledge, because when somebody is sharing his expertise in the field of science and technology as well as social sciences, naturally that is instigating such kind of curiosity in the mind of students. Therefore, we do take initiative in organizing this kind of academic event ex-campus to the other institutions. He is a member of the Plant Tissue Culture Association of India. His leadership was highlighted on the global stage as a panelist at the 2022 World Food Prize Borlaug Dialogue. He is also deeply committed to innovation and entrepreneurship, serving as a jury member for the National Bio-Entrepreneur Competition. Reduce pollution through bioremediation and other natural solutions.
Biotechnology plays an important role in modern forensic sciences, driving advances in analytical tools and techniques. The integration of forensic expertise with technology has increased the accuracy, sensitivity, and efficiency. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. इतर राज्यातून येणाऱ्या पशुधनाचं टॅगिंग आवश्यक, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं प्रतिपादन. तर मनपा आयुक्तांनी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या छोट्या रॉकस्टारला रमजान ईदच्या मुहूर्तावरती दिली पियानो भेट. परिसरातील शिवानी बर्गे या विद्यार्थिनीच्या घरी देखील भेट. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.